हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पॅकेजिंग ऑफ DNA त्याच्यामधलं पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोट्स अँड पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोट्स हा पॉईंट पाहिला होता. त्याच्यामध्ये जो पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोट्स आहे त्याच्यामध्ये जो लास्ट पॉईंट आहे तो आपलं झालं होतं, पण थोडं नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन तो पॉईंट राहिला होता. द क्रोमॅटिन्स किंवा जे दिज आर नीड फॉर ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन, म्हणजे जे क्रोमॅटिनच्या हायर लेवलला किंवा पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन इन हायर लेवल नीड टू द सेट ऑफ प्रोटीन दॅट इज कॉल्ड ॲज द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. आणि त्या प्रोटीनला नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि दॅट सेट ऑफ प्रोटीन दॅट कॉन्ट्रीब्यूट द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन किंवा पॅकेजिंग ऑफ क्रोमोझोम ॲट हायर लेवल. फक्त हायर लेवलसाठी याची या टाईपची गरज पडते. आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन असे दोन टाईप दिलेले आहेत. हे तुम्ही वाचून बघा, व्हॉट इज मीन बाय हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन. आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमॅटिनमध्ये हे पाहिलेले, यूक्रोमॅटिन म्हणजे काय आणि हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे काय. तर हेटेरोक्रोमॅटिन आहे दीज आर द म्हणजे इनॅक्टिव्ह फॉर्म्स असतं किंवा दीज आर नॉट ॲक्टिव्ह, असं म्हणजे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. बघा काय सांगितले, इन युकॅरियोटिक सेल्स सम सेगमेंट ऑफ क्रोमोनेमा ड्युरिंग किंवा क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेज अर्ली प्रोफेज रिमेन कंडेन्स स्टेट अँड रिजन कन्स्टिट्युएंट द हेटेरोक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन कुठल्या रिजनला म्हटलं जातं आणि यूक्रोमॅटिन. देन द टर्म वॉज फर्स्टली प्रपोज बाय द हिआयटीज. देन द रिजन्स आर लोकलाइज नियर द सेंट्रोमियर अँड टीलोमियर. म्हणजे हा रिजन कुठं असतं तर सेंट्रोमियर आणि टेलोमियरच्या जवळ. अँड ऑल्सो इंटरकॅल्टेड आणि जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये हेटेरोक्रोमॅटिन्स असतात. देन स्टेन स्ट्रॉंगली अपियर इन डार्क, म्हणजे जर आपण स्टेन केलं तर ते डार्कली अपियर आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये पाहायला मिळतात. देन 2 to 3 मोर्स टाईम ऑफ रिच इन DNA दॅन द यूक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असतात यूक्रोमॅटिनपेक्षा. देन यूक्रोमॅटिन दिज आर द रिजन ऑफ क्रोमोनेमाटा विच आर कंडेन्स किंवा नॉन कंडेन्स स्टेट कन्स्टिट्युएंट यूक्रोमॅटिन. and the euchromatin region light euchromatin is generally very much active and fast replicating. हा जो पार्ट असतो यूक्रोमॅटिन तो व्हेरी मच ॲक्टिव्ह पार्ट असतो आणि फास्ट रेप्लिकेटिंग पार्ट असतो. आणि दिज आर द ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह व्हाईल हेटेरोक्रोमॅटिन इज द ट्रान्स्क्रिप्शनली इनॅक्टिव्ह. मग हा जो आहे तो ट्रान्स्क्रिप्शनली यूक्रोमॅटिन ॲक्टिव्ह असतो आणि हेटेरोक्रोमॅटिन हा इनॅक्टिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही आपण जे पॅकेजिंग ऑफ DNA किंवा अगोदरचे जे डायग्राम आहे त्या सर्वांनी काढले असतील आणि ते काढणं गरजेचं आहे. ते काढलं तरच तुमच्या लक्षात येईल सर्वांच्या, त्याशिवाय हे समजणार नाही. हा जेनेटिक पार्ट आहे सगळा, जेनेटिक लेवलचा. त्याचबरोबर तुम्ही 11वीत जो बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर पाहिला आहे तो थोडा नंतर रिकॉल करणं तुम्ही गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला हे समजेल. मग पुढं बघा, कॅन यू रिकॉलमध्ये काय सांगितले, व्हॉट इज द बॅकबोन ऑफ DNA स्ट्रक्चर. DNA स्ट्रक्चर कशाने फॉर्म झाले, आता हे तुम्ही DNA आणि RNAचं स्ट्रक्चर आपण 11th स्टँडर्डमध्ये बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमध्ये पाहिलेले. DNA इज मेड फ्रॉम द रायबोस शुगर, नायट्रोजिनस बेस अँड फॉस्फेट. या 3 कॉम्पोनंटने तो DNA स्ट्रँड फॉर्म झालेला असतो. अँड दॅट इज द फॉस्फोडायस्टर बॉन्ड दॅट इज द बॅकबोन ऑफ DNA स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि हे सगळे कॉम्पोनंट आहेत त्याने DNA फॉर्म झाला, एवढं लक्षात असलं तर बस. आणि जे DNA नेम ऑफ द नायट्रोजनस बेस, मग नायट्रोजनस बेस कुठले आहेत आता हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे किंवा तुमच्या लक्षात पाहिजे. नायट्रोजनस बेस जे आपण प्युरिन आणि पिरिमिडिन बघितले, प्युरिनमध्ये ॲडेनिन, गोनाईन, नंतर सायटोसिन, थायमिन, हे 4 टाईपचे DNAमध्ये आढळणारे नायट्रोजनसचे बेस आहेत. त्याचबरोबर युरासिल, दीज आर ओनली प्रेझेंट इन RNA. हा देखील नायट्रोजनस बेस आहे, फक्त आपल्याला RNAमध्ये पाहायला मिळतो. मग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. देन व्हॉट आर द न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाईड. आता हे पण तुम्हाला 11वीमध्ये झाले, व्हॉट आर द न्यूक्लिओटाईड आणि न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओटाईड म्हणजे काय तर जे आपण स्ट्रँड म्हणतो DNAचा, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओटाईड. म्हणजेच नायट्रोजनस बेस, फॉस्फेट आणि रायबोस शुगर हे तिन्ही कॉम्पोनंट एकत्र आले की दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ
न्यूक्लिओटाईड, त्यालाच आपण न्यूक्लिओटाईड असं म्हणतो. आणि जर फॉस्फेट हा कंपोनंट जर ॲबसेंट असेल तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओसाईड. म्हणजे रायबोज शुगर अँड नायट्रोजिनस बेस हा जो कंपोनंट असतो त्याला न्यूक्लिओसाईड असं म्हटलं जातं. देन इट इज द डबल हेलिक्स राईट अँड लेफ्ट हँडेड. मग DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे वॅटसन अँड क्रिकचं, ते काय तुम्हाला इथं दिलेलं नाही, 10वीमध्ये तुम्ही स्टडी केलेले डबल हेलिक्स स्ट्रक्चर RNA म्हणजे DNAचं. त्याच्यामध्ये 2 जे फॉर्म आहेत किंवा 2 जे स्ट्रँड आहेत त्याचं राईट कुठलं लेफ्ट कुठलं हे तुम्ही बघा. म्हणजे 3:5 5:3 हे जे 2 पार्ट आहेत ते. देन द व्हाईट काइंड ऑफ नेक्स्ट काय दिले तर फाइंड आउट what is the key difference between the DNA in prokaryote and eukaryotic cell. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, देन न्यूक्लियस, या दोन्ही टाईपच्या सेलमध्ये प्रेझेंट असणारा जो न्यूक्लियस म्हणतो त्याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा शोधावं लागेल किंवा पाहावं लागेल. आणि मग त्याच्यात त्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्ही तिथं आयडेंटिफाय करू शकता. हे तुम्हाला सगळं माहिती असेल तरच हे समजणार आहे. इथनं पुढचा पार्ट किंवा इथून पाठीमागचा पार्ट, त्यासाठी तुम्ही 11वीचा जो बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर आहे ना, तो जरा व्यवस्थित वाचा. त्यातला न्यूक्लिक ॲसिड आणि टाईप ऑफ न्यूक्लिक ॲसिड हा जो पार्ट आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचणं गरजेचं आहे, तर तुमच्या पटकन लक्षात येईल. कारण सगळ्या टर्म इथं एक्सप्लेन करणं 12थमध्ये तुम्हाला नेसेसरी नाही आणि त्यात आपला भरपूर वेळ जाणार आहे. नेक्स्ट आहे DNA रेप्लिकेशन. हा पॉईंट बराच वेळा विचारलेला आहे इथून पाठीमागे देखील, पण आता जो न्यू सिलेबस आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. डायग्राममध्ये देखील थोडेसे चेंजेस केले. ते DNA रेप्लिकेशनचे बराच वेळा फक्त डायग्रामसुद्धा 2 मार्क्ससाठी विचारलेली. बघा इथं 2 डायग्राम दिले, ते एक अशी आडवी दिली आणि एक उभी दिली. त्याच्यामधली फक्त उभी जरी काढली आणि हे जे नायट्रोजनस बेस पेअरिंग दिलं आहे ते प्युरिन आणि पिरिमिडिनचं बेस पेअरिंग असतं. पिरिनचं कधी नसतं किंवा पिरिमिडिनचं देखील कधीही नसतं, हे लक्षात ठेवा. ॲडेनिन आणि गोनाईन असं नायट्रोजन बेस पेअर तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाही. तर ॲडेनिन आणि थायमिन किंवा ॲडेनिन आणि सायटोसिन या टाईपचंच नायट्रोजनस बेस पेअरिंग किंवा तुम्हाला पाहायला मिळेल. ही जी डायग्राम आहे तुम्ही कंपल्सरी सर्वांनी काढणं गरजेचं आहे. कमीत कमी एक तरी डायग्राम वरची जरी नाही काढली तरी खालची काढा, किंवा खालची लय अवघड वाटत असेल तर वरची तरी काढून त्याचं जे लेबलिंग आहे चांगल्या पद्धतीनं लेबलिंग करा. ते दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. बराच वेळा विचारलेला पॉईंट आहे. तुम्हाला पण आता थोडंसं चेंजेस केले त्यांनी, पण विचारला जाऊ शकतो. कमीत कमी डायग्राम तरी करणं गरजेचं आहे आणि समजायला सोप्पा पार्ट आहे, एवढं काय अवघड नाही. DNA रेप्लिकेशन म्हणजे नवीन DNA फ्रॅगमेंट किंवा नवीन DNA कसा फॉर्म होतो ही प्रोसेस आहे DNA रेप्लिकेशनची, ती तुम्हाला इथं सांगितलेली आहे. तर ही जी डायग्राम आहे ती सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA हे बराच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे सर्वांनी तो चांगल्या पद्धतीने डायग्राम काढा. आता तुम्ही तर काहीही कोणीही पाठवत नाही, काय करताय काय नाही तुम्हालाच माहिती, पण ते काढणं गरजेचं आहे. आता आपण पाहणार आहोत रेप्लिकेशन ऑफ DNA. रेप्लिकेशन ऑफ DNA आहे. नंतर अगोदरच्या देखील तुम्ही ज्या डायग्राम आहेत ह्या पेजवरच्या 74वर त्या देखील सेमिनॉइड फॉर्मिंग 30S म्हणजे अर्धचंद्र आकृती जे झालेले ते पण त्या डायग्राम नाही काढल्या तरी ज्या इम्पॉर्टंट मी सांगितल्या होत्या डायग्राम त्या तरी काढणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या डायग्राम काढा, तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण पाहणार आहोत DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशनमध्ये काय आहे बघा. DNA मॉलिक्यूल रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. DNA थ्रू सेलमध्ये ज्या बायोमॉलिक्युल्स किंवा बायो मेकॅनिकल रिॲक्शन होतात त्या कंट्रोल करण्याचं काम केलं जातं. ऑल बायो रिॲक्शन्स आर कंट्रोल बाय द DNA बिकॉज इट युनिक स्ट्रक्चर अँड इट इज ॲबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्यूल. कारण ते सगळ्या अदर मॉलिक्युल्सच्या सिंथेसिसवरती देखील कंट्रोल करू शकतं. ॲट द सेम टाईम द रिप्रोड्यूस DNA ऑल्सो शुड बी डुप्लिकेट. आणि हे जेव्हा म्हणजे बाकी मॉलिक्यूल जेव्हा रिप्रोड्यूस होत असतात किंवा रिप्लिकेट होत असतात त्या टायमिंगला DNA देखील काय करतो तो स्वतः डॉटर सेल किंवा डॉटर रेप्लिका फॉर्म करतो. रेप्लिका मीन्स कॉपी, एक्झॅक्ट कॉपी. म्हणजे रेप्लिकाचं मिनिंग काय आहे तर एक्झॅक्ट कॉपी म्हणजे DNA सारखीच दुसरी एक्झॅक्ट DNA तयार करणं किंवा एक्झॅक्ट कॉपी तयार करणं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेप्लिकेशन. रेप्लिका म्हणजे एक्झॅक्ट कॉपी किंवा कॉपी असं म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवा.
नंतर नेक्स्ट दिले ॲज अ कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. DNA काय करतो तर म्हणजे सेलमधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते पुढच्या सेलमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम करत असतो, हे तुम्हाला माहिती. DNA टू परफॉर्म द 2 इम्पॉर्टंट फंक्शन. नंतर ते DNAचं फंक्शन काय आहे आणि हे 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी देखील तुम्हाला विचारलं जातं की व्हॉट इज द फंक्शन ऑफ DNA. तर 2 टाईपचे फंक्शन आहेत, हेटेरो कॅटालायटिक फंक्शन आणि ॲटो कॅटालायटिक फंक्शन. आता हेटेरो कॅटालायटिक फंक्शनमध्ये काय आहे तर DNA बायोमॉलिक्युल्स फॉर्म करतो त्याच्यापेक्षा वेगळे अदर दॅन इटसेल्फ. म्हणजे DNA स्वतःपेक्षा वेगळे जे बायोमॉलिक्युल्स किंवा केमिकल मॉलिक्युल्स तयार करतो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द हेटेरो कॅटा. आता हेटेरोचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे की हेटेरो मीन्स डिफरंट, म्हणजे स्वतःपेक्षा वेगळे मॉलिक्युल्स तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला हेटेरो कॅटालायटिक फंक्शन असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये DNA काय तयार करतो तर सिंथेसिस ऑफ RNA आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन, हे 2 टाईपचे मॉलिक्युल्स तयार करतो, RNA आणि प्रोटीन. आणि त्यामध्ये ह्या म्हणजे ज्या 2 प्रोसेस आहेत त्याला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. ट्रान्सक्रिप्शनमध्ये RNA फॉर्म होतो आणि ट्रान्सलेशनमध्ये प्रोटीन फॉर्म होतं. लक्षात ठेवा, हे 2 टाईपचे मॉलिक्युल्स किंवा केमिकल मॉलिक्युल्स हा DNA फॉर्म करत असतो. देन ॲटो कॅटालायटिक फंक्शन म्हणजे DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ DNA इटसेल्फ. म्हणजे DNA हा काय करतो तर स्वतःसारखा DNA तयार करतो. ती जी प्रोसेस आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द DNA किंवा ॲटो कॅटालायटिक फंक्शन. त्याला ॲटो कॅटालायटिक फंक्शन असं म्हटलं जातं. आणि दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रेप्लिकेशन. त्याला काय म्हटलेले रेप्लिकेशन असं म्हटलं. मग रेप्लिकेशन म्हणजे काय, एक्झॅक्ट कॉपी फॉर्म करणं. DNA स्वतःसारखा दुसरा DNA जो तयार करतो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ॲटो कॅटालायटिक फंक्शन अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रेप्लिकेशन. त्यालाच रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. देन द प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेट itself is called as the replication. And eukaryotic organism of DNA take place only one in cell cycle. It occurs in S phase of interphase in the cell cycle. Cell cycle मध्ये जी सिंथेसिस फेज आहे त्याच्यामध्ये इंटरफेजमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं रेप्लिकेशन ऑफ DNA. कंडेन्स फॉर्ममध्ये DNA असतात, तुम्हाला माहिती आहे, अगदी वायरलाईक स्ट्रक्चर क्रोमोझोमचं तिथं पाहायला मिळतं. देन DNA replicate through the semi conservative mode of replication. सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशनची जी ही डायग्रॅम दिलेली ही तुम्ही काढणं खूप गरजेचं आहे. ती काढा सर्वांनी, इम्पॉर्टंट अशी डायग्रॅम आहे, बऱ्याच वेळा विचारली जाते, ही काढणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जी टर्मिनॉलॉजी आहे ती पाठच करून ठेवा की पॅरेंटल स्टँड, नंतर लीडिंग स्टँड कशा म्हटले, लॅगिंग स्टँड कशा म्हटले, 3Sला म्हटले का 5Sला, म्हणजे असं जर स्ट्रक्चर असेल 3S किंवा 5S. मग जो 3S आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लीडिंग स्टँड. त्याला काय म्हटलं तर लीडिंग 5S to 3S असेल तर. आणि जो न्यू स्टँड 5Sला आहे तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट. त्याला लॅगिंग टेम्पलेट असं म्हटले. आणि जिथं 3S 5 फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड लीडिंग टेम्पलेट असं म्हटलं. एवढं लक्षात ठेवा हे दोन्ही पॉईंट की लीडिंग टेम्पलेट कुठल्या बाजूला नाव द्यायचं आणि लॅगिंग टेम्पलेट कुठल्या बाजूला. जिथं 3S फॉर्म होतोय तिथं लीडिंग टेम्पलेट नाव द्या आणि ज्या बाजूला 5S फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट. देन पॅरेंटल नंतर RNA प्रायमर इथं दाखवलं बघा 5S मध्ये सेंटरला नाव दिले दॅट इज द RNA प्रायमर. देन न्यू स्टँड फॉर्म झाले नंतर आणि ओकाझकी फ्रॅगमेंट म्हणजे मध्ये कट होऊन जो स्टँड फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओकाझकी फ्रॅगमेंट. या टाईपमध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA आपल्याला पाहायला मिळतं. आणि सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA these are proposed by the Watson and Crick on the basis of anti-parallel and complementary nature of the DNA strand. देन प्रोसेस जी आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNAची ती पुढं डिफरंट त्याच्यामध्ये पॉईंट दिलेले ते आपण पाहणार आहोत. पहिलं जे आहे ते ॲक्टिवेशन्स ऑफ द न्यूक्लियोटाईड. आता न्यूक्लियोटाईडमध्ये काय येतं तर नायट्रोजनस बेस, रायबोस शुगर आणि फॉस्फेट. मग हे जे आहेत ते 4 टाईपचे न्यूक्लियोटाईड असणार आहेत. DNA AMP म्हणजे ॲडेनिन मोनोफॉस्फेट, नंतर गोनाईन मोनोफॉस्फेट आणि सायटोसिन मोनोफॉस्फेट आणि
थायमिन मोनोफॉस्फेट या टाईपमध्ये. आणि ॲक्टिवेशन्स बाय द ATP, नंतर ॲक्टिवेशन झालं त्याचं, ATP फॉर्म झाला. नंतर देन द एन्झाईम इज फॉस्फोरायलेज. हे कुठलं एन्झाईम तिथे ॲक्टिवेट करण्यासाठी यूज केलं जातं, तर फॉस्फोरायलेज हे एन्झाईम यूज केलं जातं. आणि रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डिऑक्झिरायबोन्यूक्लियोटाइड इन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेटमध्ये DNA ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या टाईपमध्ये फॉर्म होतो आहे. आणि त्यासाठी जो वर्क करतो दॅट इज द मेन एन्झाईम इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरायलेज एन्झाईम यूज केले जाते बघा. ॲक्टिवेशन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड म्हणजे मोनोफॉस्फेट इज कन्वर्टेड इंटू द ट्रायफॉस्फेट. मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये करण्यासाठी फॉस्फोरायलेज हे एन्झाईम यूज केलं जातं. आणि दॅट प्रोसेस इज नोन ॲज द फॉस्फोरायलेशन. त्या प्रोसेसला फॉस्फोरायलेशन असं देखील म्हटलं जातं. नंतर सेकंड आहे पॉईंट ऑफ ओरिजिन इनिशिएशन पॉईंट, म्हणजे जिथून बिगिनिंग होतं किंवा बिगिनिंग टू स्पेसिफिक पॉईंट ऑफ ओरिजिन, टर्मिनेट टू T origin and flanked by the T side and DNA replication occurs is called as the replicans. आणि त्याला replicans असं म्हटलं जातं. Then prokaryote there is only one replica, however in eukaryote there are several replicas in tandem. म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त एकच पाहायला मिळतं, पण युकॅरियोटमध्ये several numbers of replica is occurs. Then at a point O enzyme endonucleus. आता एंडोन्यूक्लियस हे जे एन्झाईम आहे दीज आर कटिंग फॉर द DNA स्ट्रँड. हे कशासाठी यूज केलं जातं, तर DNA स्ट्रँड कट करण्यासाठी यूज केलं जातं. एंडोन्यूक्लियस द ॲट अ पॉईंट एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक वन ऑफ द स्ट्रँड DNA टेम्पररी. म्हणजे तो निक करण्यासाठी किंवा कट करण्यासाठी हे एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय केलं जातं, यूज केलं जातं. देन द निक ऑकर्स इन द शुगर फॉस्फेट बॅकबोन द और फॉस्फोडायस्टर. आणि नंतर पुन्हा ते बॅकबोन केलं जातं आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्म होतो. मग जो आपण म्हणतो की तुम्हाला तिथं क्वेश्चन विचारला होता बॅकबोन ऑफ द DNA, फॉस्फोडायस्टर बॉन्ड इज द बॅकबोन ऑफ DNA. शुगर फॉस्फेट आणि नायट्रोजनस बेस जे आहेत तिथं द बॅकबोन ऑफ DNA. हे ओरिजिन पॉईंट आहे. ओरिजिन पॉईंट फॉर्म करण्यासाठी एंडोन्यूक्लियस हे एन्झाईम यूज केलं जातं. नंतर थर्ड आहे ते अनवाइंडिंग DNA न्यूक्लियस. आता अनवाइंडिंग DNA न्यूक्लियसमध्ये काय सांगितलं आहे बघा, द नाव एन्झाईम DNA हेलिकेज. आता हे जे एन्झाईम यूज केलेले दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेलिकेज एन्झाईम. देन द हेलिकेज एन्झाईम ऑपरेट बाय द ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड इन द vicinity of O strand and the strand of DNA सेपरेट अँड अनवाइंडिंग. म्हणजे हा जो स्ट्रँड आहे तो सेपरेट करण्याचा, म्हणजे या टाईपमध्ये जर स्ट्रँड असेल तर तो इथून कट होऊन, आता असं न होता तो कट होऊन ते दोन सेपरेट असे स्ट्रँड फॉर्म होण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जातं दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेलिकेज अँड ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड अँड विन्सिनिटी अँड देन फॉर्म द वाय-शेप रेप्लिकेशन फॉर्म. आणि त्याच्यामुळं हा वाय-शेप रेप्लिकेशन फॉर्म होतो, लक्षात ठेवा. देन ईच सेपरेटेड स्ट्रँड ॲक्ट ॲज द टेम्पलेट. आणि नंतर मग काय होतं, तर हे जे प्रत्येक वेगवेगळं असं स्ट्रँड आहे ना त्याला टेम्पलेट फॉर्म होतं. देन फॉर्म द टेम्पलेट. आता ही आज जे फॉर्म झाले लिगिंग स्ट्रँड आणि लिडिंग स्ट्रँड ते टेम्पलेट फॉर्म होतं. आणि नंतर त्यांचं पुन्हा वाइंडिंग, म्हणजे आत्ता सध्या तिथं वाइंडिंग झालेलं नाही. जेव्हा हे दोन्ही टेम्पलेट स्टँड आहेत की लॅगिंग स्टँड आणि लीडिंग स्टँड हे टोटली फॉर्म झाल्यानंतर पुन्हा तिथं वाइंडिंग स्टार्ट होतं आणि DNA मॉलिक्यूल फॉर्म होतो, लक्षात आलं. मग इथं जे आहे ते अनवाइंडिंग फॉर्म आहे. अँड देन टू सेपरेट स्टँड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द रिकॉइलिंग ऑफ स्ट्रँड अँड then the attached to the both separate strand as facilitate to synthesize the polynucleotide strand. आणि मग इथं पॉलिन्यूक्लियोटाईड स्टँड फॉर्म होतं, म्हणजे DNA सारखा न्यू स्टँड फॉर्म व्हायला इथं स्टार्टिंग होतं, लक्षात आलं. नंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे याच्यामधला फोर्थ रेप्लिकेशन फॉर्क. रेप्लिकेशन फॉर्क जो आहे तो जो फॉर्म होणार आहे दिस आर द अनवाइंडिंग अँड सेपरेट टू स्टँड अपियर इन वाय-शेप. वाय-शेप जो फॉर्म झालेला असतो त्यालाच रेप्लिकेशन फॉर्क असं म्हटलेले. आणि देन अनवाइंडिंग ऑफ स्ट्रँड इम्पोज स्ट्रेन इन दिस रिलीव्ह बाय सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. रिलॅक्सिंग एन्झाईम
हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम इथं यूज केलं जातं. नंतर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड जो आहे त्याच्यामध्ये लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड हे पॉईंट आहेत. ते आपण सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड हा जो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला एवढं बस झालं. आता जो सांगितलं आहे ते डायग्राम पण तुम्ही काढा. सर्वांनी ग्रुपवरती कमीत कमी ते सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA ही जी डायग्राम आहे ती तरी सर्वांनी काढून सेंड करा.